नुर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाचे सर्वांग वय महाराजा जाव. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा. तर कोकणामध्ये कशा प्रकारे गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं, तर काय काय प्रथा केल्या जातात गणपती विसर्जनापूर्वी, हे सर्व मी या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा, खूप छान माहिती मिळेल. तर चला सुरू करूयात. तर विसर्जनाच्या दिवशी सगळ्यात आधी बाप्पाची उत्तरपूजा केली जाते. त्यानंतर नैवेद्याची प्रोसेस केली जाते, ती मी तुम्हाला पुढे दाखवतो. विसर्जनासाठी बाप्पाची गाडी सजवतायत. तर या गाडीतून बाप्पाची मिरवणूक काढणार आहोत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, मिरवणुकीचा व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. तर शेवटच्या दिवशी बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. तर ही मोदकांची तयारी केली गेली आहे. तर बाप्पासाठी नैवेद्य काढला जातं. तर मोदकांचा नैवेद्य आहे 21 मोदक व इथे भात व दही टाकून बाप्पाला नैवेद्य दाखवला जाईल. नैवेद्य काढला जातो आहे. उंदरासाठी देखील एक स्पेशल नैवेद्य काढला जातो साईडला. तर आता 2 ठिकाणावरून नैवेद्य आले, 2 प्रकारचे मोदक आहेत, ते बाप्पाला दाखवून त्यानंतर मग बाप्पाला आसनावरून हलवण्यात येतं. तर हा नैवेद्य वगैरे झाल्यावरती बाप्पाला दुपारात दाखवली जाते. तर घंटा वगैरे वाजवून त्यानंतर मग बाप्पाची आरती केली जाते. तर हा जो नारळ यावर गारांना घालून मग तो फोडतात व त्याचं पाणी गणपती बाप्पाच्या अंगावरती थोडंसं शिंपडतात. हे सगळं झाल्यानंतर नैवेद्यावर पाणी सोडण्यात येते. नैवेद्य बाप्पाला दाखवलं जातो. त्यानंतर आरतीला सुरुवात करतो. तर आरती झाल्यानंतर मग गणपती बाप्पाला आसनावरून हलवण्यात येतं.
विघ्नेषु नको गुणवंतानंता रघुनायका मा गणेश जय जय रघुवीर समर्थ मोरया मोरया विमारताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तू गाल कोटी मोरया गणपती बाप्पा मोरया मंदिर मामा की जय पुढच्या वर्षी लवकर या एकदम त्याला काय किती काय दोनच बाकी तर तो आसनासाठी ठेवलेला जो नारळ होता गाराणं घालायला तो आता फोडण्यात येतो. त्यानंतर त्याचा प्रसाद करून सर्वांमध्ये वाटण्यात येतो. तर ही प्रोसेस कशी आहे ही तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतो. तर हा नारळ फोडून झाल्यानंतर त्याचं जे पाणी आहे ते गणपती बाप्पाच्या अंगावरती थोडंसं शिंपडलं जातं. त्यानंतर त्याच्यातील 5 फोडी काढून त्याचे 4 दिशांना 4 त्या फेकल्या जातात. त्या कशा प्रकारे केलं जातं हे मी तुम्हाला पुढे दाखवतो. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा, खूप छान माहिती मिळेल. तर ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर गणपती बाप्पाला आसनावरून थोडंसं हलवण्यात येतं. तर हे सगळं झाल्यावर बाप्पाची जी प्रसादी आहे ती छोटी छोटी पीस करून एकत्र केली जाते जेणेकरून ती सर्वांमध्ये वाटली जाईल. तर हे प्रोसेस आहे ही जाऊन नंतर करण्यापेक्षा ही अगोदर करतो व सर्वांमध्ये वाटण्याची जी प्रथा आहे ती गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर करतो. तर ही सगळी कामं झाल्यानंतर बाप्पाला आसनावरून खाली ठेवण्यात येतं जेणेकरून सगळी घरातील मंडळी आलेले पाहुणे बाप्पाचं दर्शन घेऊ शकतील विसर्जनापूर्वी. तर मंडळी बाप्पाला आसनावरून उचलून तर घरामध्ये रांगोळी केली जाते व रांगोळीच्या ठिकाणी बाप्पाला घराच्या दिशेने तोंड करून बसवण्यात येते. तर ही प्रोसेस आहे. त्यानंतर बाप्पाची ओवाळणी केली जाते. सर्व घरातील मंडळी पाया वगैरे पडून घेतात. ते पुढे कसं करतात तुम्हाला दाखवतो. गोंड टाकी आणि देवा पांचा ओवा हात लाव आम्ही एका एका नमस्कार करा आणि हळू बाहेर जावं तिकडे एका एका बाहेर काढावं. तर बाप्पाच्या विसर्जनावेळी आपण जी काही हरणाची फुलं सोनतं ज्याला म्हणतात ती फुलं आणि बाकी सगळी जी काही बांधलेली असतं मंडपीला त्यातले काही भाग आहेत ते कापून घेतले जातात व थोडेसे शिल्लक ठेवले जातात. तर बाकीचे विसर्जनासाठी आम्ही कापून घेऊन जातो व पाण्यामध्ये ते विसर्जित करतो. तर आता बाप्पाला जागेवरून उचलून आम्ही मिरवणुकीमध्ये घेऊन जाणार आहोत. तर सगळी मुलं मजा करताय, दाखवतो तुम्हाला. लाव बघू, लाव 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 लाव. नंतर या बदलून मग चांगला रंग होता. चांगला रंग तर बाप्पाला आता विसर्जनासाठी गाडीमध्ये बसवलं तर मिरवणूक चालू होईल. तर मंडळी आता आम्ही गणपती विसर्जनाला जातोय. पूर्ण रंगवलंय कलरने.
तळ्याच्या इकडे जातोय. मागून एक मिरवणूक येते, आमची मिरवणूक पुढे जाते. तर हे आमचं गणपतीचं तळ, या तळ्यामध्ये आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहोत. एवढे सगळे गणपती बाप्पा इकडे आलेत. आणि खूप सारं सिनियर CID ऑफिसर शुभम, इन्व्हेस्टिगेशन करायला. हा. कसला एक मर्डर झालं तिचं. तर गणपती बाप्पाची आरती केली जाईल. गणपती बाप्पा सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाचे, नुर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाचे, सर्वांगी सुंदर उठ सिंदुराचे, कंठे शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. वय महाराजा मोरया. तर मंडळी फायनली गणपती बाप्पाचे विसर्जन हे पाण्यामध्ये झालंय. तर आता ही सगळी प्रोसेस कंप्लीट झाली आहे. गणपती बाप्पा फायनली आपल्या गावाला गेले. तर खूप आठवणी पुढच्या गणेश चतुर्थीची वाट पाहू आम्ही आतुरतेने नक्कीच. तर या व्हिडिओद्वारे मी कोकणातील गणपती बाप्पाचे विसर्जन कशा प्रकारे केले जाते हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.